विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील वाट पाहताना हा गद्यपाठ समजून घेणार आहोत. लेखिका अरुणा ढेरे. मानवी जीवन प्रवासात वाट पाहणे ही एक अटळ अशी गोष्ट आहे. प्रत्येकजण कशाची ना कशाची वाट पाहताना दिसतो. एखादी गोष्ट सहजपणे मिळाली की त्याचं मोल आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत आपणास कळते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. प्रत्येक माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करत असतो. प्रत्येक पावलावर त्याच्या मनात नंतर काय होईल, माझ्या स्वप्नांप्रमाणे कल्पनेप्रमाणे घडेल ना, अशी तगमग असते. हीच तगमग त्याला पुढे जायला, जीवन जगायला लावते. हे तत्त्व लेखिका अरुणा ढेरे यांनी अनेक उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे. लेखिका अरुणा ढेरे यांचा परिचय. प्रसिद्ध कवयित्री, कथा लेखिका, संशोधक, समीक्षक. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. कथा, कादंबरी, ललितलेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह, रूपोत्सव हा स्फुट लेख संग्रह, मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक, समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची न कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते. वाट पाहण्याची सुरुवात. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. होळीनंतर वातावरणात होणारा बदल इथे सांगितला आहे. थंडी झपाट्याने कमी कमी होत जायची आणि आंब्याच्या झाडावर मोहराचा घमघमाट पसरायचा. घमघमणे म्हणजे सुगंध दाटून येऊन पसरणे. परीक्षा तोंडावर येणे म्हणजे परीक्षा अत्यंत जवळ येणे. होळीनंतर परीक्षा संपली की अंगणात झोपण्याची संधी मिळे. लेखिकेच्या जीवनप्रवासातील वाट पाहतानाचा हा एक प्रसंग. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाऊल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का, बघू हं. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. कोकिळेच्या कुहू कुहू आवाजाची वाट पाहण्याचा हा प्रसंग. मोकळ्या नैसर्गिक वातावरणात सकाळी कुहू कुहू आवाज ऐकू येईल का असं वाट पाहणं सुरू व्हायचं आणि कोकिळेचा तो आवाज कानावर पडताच त्या आवाजाची वाट पाहणं सार्थकी लागायचं. सार्थकी लागायचं म्हणजे इच्छा पूर्ण व्हायची. शालेय जीवनात सुट्टीची वाट पाहणं हा एक प्रसंग. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टींच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. परीक्षा तोंडावर आल्या की सुट्टीची वाट पाहणं सुरू व्हायचं. अभ्यासाची वह्या पुस्तकं बाजूला झाली की सुट्टीची आठवण प्रकर्षाने व्हायची. सुट्टीत नुसती धमाल असायची. सुट्टीच्या अशा अनेक आठवणी, त्या आठवणी पुढे पाहूया. सुट्टीला लगडलेल्या आठवणी. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड. हजारी मोगरा म्हणजे अनेक फुलांचा गुच्छ येणारे मोगऱ्याचे झाड. शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. माठातलं वाळा घातलेलं पाणी. वाळा म्हणजे एक सुगंधी तृण. आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई.
अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड, बकुळीची फुलं, माठातले वाळा घातलेले पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पसरलेली वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हे या गोष्टी लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवल्या. पुस्तकातून घडणारे जगाचे दर्शन. लेखिका म्हणतात, आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. मन आतून फुलून येणे म्हणजे मनातल्या मनात अमाप आनंद होणे. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे. येथे पुस्तकांच्या वेगळ्या जगात भेटलेल्या गोष्टींचा उल्लेख आला आहे. ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर. मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दाची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अद्भुत थरारक गोष्टींनी भरलेल्या वेगळ्याच जगाचे पुस्तकातून दर्शन घडत होते. नवे शब्द व त्यांचा अर्थ यातून जे लिहावंसं वाटलं ते लिहिणारी माणसं परिचयाची व्हायची. पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यातला काळ मनाला वेड लावायचा. त्यासाठी लेखिका सुट्टीची वाट पाहत असत. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले की त्याचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानांचं गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. घरामागे एक मोठं उंबराचं झाड पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार होऊन जायचं. खूप वाट पाहायला लावणारी कविता रूपी मैत्रीण. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलंच घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. तिथं फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही, रात्री मध्यरात्रीसुद्धा. पण मला मात्र कधीकधी खूप वाट बघायला लावायची. इथे व्यक्तीशी मैत्री आणि कवितेशी मैत्री यातील फरक लेखिका अरुणा ढेरे यांनी सांगितला आहे. आपण व्यक्तीस हाक मारल्यावर ती आपल्याकडे येते किंवा आपण तिच्याकडे धावतो. कवितारूपी मैत्रीण मात्र तिला हवं तेव्हा ती आपणाकडे येते. कवितारूपी मैत्रीण कधी कधी खूप वाट पाहायला लावते. व्यक्ती रात्री अपरात्री त्रास देत नाही. कविता मात्र रात्री मध्यरात्रीसुद्धा लेखिकेच्या भेटीस येते म्हणजे कविता सुचते. कवितेशी मैत्री झाली, ही मैत्री विलक्षण वेगळीच आहे. कवितेची स्फूर्ती आपल्याला हवी तेव्हा होत नसते. ती स्फूर्ती जागृत होण्याला वेळ, काळ व ठिकाण यांचे कोणतेही बंधन नसते. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं तर मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं. कोकिळेचा आवाज, परीक्षेनंतरची सुट्टी, गोष्टी, कवितांची पुस्तके, याबरोबरच उंबरांच्या झाडांवर बसणारा पोपटांचा थवा, कविता या लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टींचा उल्लेख येथे आला आहे. उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करणारी लेखिकेची आत्या.
तिची वाट पाहण्याचा व्याकुळ करणारा अनुभव. आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी, परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9-9:30 व्हायचे. बस, रेल्वे असा प्रवास करून घरी यायला आत्याला उशीर व्हायचा. आत्या उरुळी कांचनला नोकरीसाठी जायची. ती सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडे आणि रात्री 9-9:30 वाजता घरी परतते. तिला उशीर झाल्यामुळे ती येईपर्यंत अनामिक भीतीमुळे वाट पाहण्याचा अनुभव व्याकुळ करणारा असे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभे राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमची वाट पाहणं अटळ. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. बस, रेल्वे असा प्रवास करून घरी यायला आत्याला उशीर व्हायचा. सर्व भावंडे आत्याची वाट पाहत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी असायची. दिंडी दरवाजा म्हणजे काय? तर दिंडी म्हणजे मोठ्या दरवाजाला असलेला लहान दरवाजा आणि दिंडी दरवाजा म्हणजे दिंडी असलेला मोठा दरवाजा. तिची वाट पाहत रडू यायचं. ती आली की सर्वांना आनंद व्हायचा. शोष म्हणजे कोरडेपणा, घशास पडलेली कोरड. आत्याला नोकरी करणं भाग होतं आणि लेखिका व त्यांच्या भावंडांना वाट पाहणं अटळ होतं. आत्या आल्यावर भावंडांना जवळ घ्यायची आणि वाट पाहण्यातली सारी तगमग क्षणार्धात शांत होऊन जायची. पोस्टमन इन द माउंटन सिनेमा. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चीनी सिनेमा. पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर 2 बापलेक येतात. तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनला ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. आपल्या मुलाची व्याकुळ होऊन वाट पाहण्याचा एका अंध व असहाय्य मातेचा कातर करणारा अनुभव लेखिका येथे मांडतात. शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसांपर्यंत पोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेली ही युक्ती आहे. पोस्टमन इन द माउंटन या चिनी सिनेमातील ही हकीकत. दूर गेलेल्या मुलाची, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहणारी एक अंध आई व आईची अजिबात काळजी नसणारा बेफिकीर मुलगा या चित्रपटात आहे. आईला कधीही पत्र न लिहिणाऱ्या
आपुलकीने चौकशीही न करणाऱ्या मुलाची आई आतुरतेने वाट बघत आहे. एका आईचं वाट पाहणं सुखावह करण्यासाठी पोस्टमनने नामी युक्ती केली आहे. एक कोरा कागद हातात ठेवून ते मुलाने लिहिलेले पत्र म्हणून आईला वाचून दाखवले आहे. तो लवकरच तिला घेऊन जाण्यासाठी येणार आहे असे सांगताच म्हातारीच्या चेहऱ्यावर अनोखे समाधान पसरले आहे. अंध आईला काही काळापुरता का होईना आनंद मिळावा म्हणूनच एक कोरा कागद पोस्टमनने वाचून दाखवला आहे. निस्वार्थपणे म्हातारीचं वाट पाहणं सुखावह करण्यासाठी धडपड पोस्टमनने केली आहे. एका आईला समाधान देण्याचे काम पोस्टमनने केले आहे. स्वतःच्या सुखासाठी सारेच धडपड करतात, पण दुसऱ्याच्या सुखाचे भान पोस्टमनला आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. याचा अर्थ वाट पाहणे कधीच सुखाचे नसते. आपल्या अपेक्षा पूर्ण करणे, एखादी गोष्ट मिळवणे यासाठी आपले मन अधीर झालेले असते. इच्छा तात्काळ पूर्ण झाली तर आपणाला आनंद मिळेल हे खरे आहे, पण आपण वरवरच्या गोष्टींमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. पावसाची वाट पाहणारा शेतकरी, विठूच्या दर्शनाची वाट पाहणारे भाविक संत सज्जन या उदाहरणातून आपल्या लक्षात येते की एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच त्याचे मोल कळते. वाट पाहण्यात सुखाची चव. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. वाट पाहताना आपण धीर धरायला, संयम बाळगायला शिकतो. वाट पाहावी लागल्याने सुखाची चव तर वाढतेच, यशाची गोडीही वाढते. काय शिकलो आपण या पाठातून? लेखिका अरुणा ढेरे यांच्या वाट पाहताना ह्या लेखात जीवनातील एक महत्त्वाचे तत्त्व उलगडून दाखवले आहे. सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत. अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणं अत्यंत रमणीय होतं. उमराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखिकेचे मन हळवे होऊन जाते. त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात. वाट पाहण्याने त्यांची निर्मितीशीलता जागृत होते. अस्वस्थता, हुरहुर, दुःख, तगमग, शंकाकुलता हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी, शेतकरी, वारकरी यांच्या चेहऱ्यावर गवसतात. अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान या लेखातून आपणास मिळते. स्वाध्याय कृती. विद्यार्थी मित्रांनो, हा स्वाध्याय आपल्या वहीत सोडवा. 1. आकृत्या पूर्ण करा. 1. लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. पुढे 6 चौकटी दिल्या आहेत, त्यात उत्तरे लिहा. 2. होळीनंतर वातावरणात होणारा बदल. पुढे 2 चौकटी दिल्या आहेत, त्यात उत्तरे लिहा. 3. पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी. पुढे 4 चौकटी दिलेल्या आहेत, त्यात उत्तरे लिहा. 4. पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये. पुढे 3 चौकटी दिलेल्या आहेत, त्यात उत्तरे लिहा. 5. लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी. पुढे 6 चौकटी दिलेल्या आहेत, त्यात उत्तरे लिहा. 2. कारणे शोधा. 1. आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण. 2. म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण. 3. पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ व्यक्तीला वेड लावायचा कारण. 4. पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो कारण. 3. स्वमत. 1. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.
2. वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे या विधानाची सत्यता पटवून द्या. 3. दैनंदिन जीवनातील सुट्टीचे महत्त्व या विषयावर तुमचे विचार लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकलात, पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मण नगर, थेरगाव, पुणे आणि श्री प्रवीण मुंडे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.